इराई नदीच्या खोलीकरणाच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांचे दोन विधाने दखल घेण्यासाठी आहेत। पहिल्या विधानात त्यांनी म्हटले की सर्वांना ही नदी आपली आहे असे समजण्याची गरज आहे आणि दुसरे महत्त्वपूर्ण विधान म्हणजे नदी खोलीकरणाच्या कामात चुका काढू नका। पहिल्या विधानाचा संदर्भ घेतला तर नदी खोलीकरण करताना सर्वप्रथम नागरिक आणि नंतर असलेले पर्यावरण प्रेमी आणि अभ्यासक यांनी अनेक महत्त्वपूर्ण बाबी या खोलीकरण संदर्भात व्यक्त केल्या होत्या, त्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष झाले। त्यामुळे नदीला आपले कसे म्हणावे याचे संदर्भाचे स्पष्टीकरण एक नागरिक म्हणून मागावेच लागेल। दुसरा मुद्दा होता तो की या कामात चुका काढू नका म्हणजे नेमके काय करावे, तर स्पष्ट निर्देश असा समजावा की डोळ्यावर पट्टी बांधून राहावे। आज भीतीला ज्या पद्धतीने नदीचे खोलीकरण सुरू आहे ते कुणाकरिता याचे अचूक उत्तर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतरच कळते। पोकलेन, जेसीबी आणि शेकडो अवजड वाहने ज्यांची आहेत त्यांच्याकरिता नदी खोलीकरण म्हणजे लागलेली लॉटरी आणि या लॉटरीतील विजेत्यांकडे गेलेली रक्कम म्हणजे येथील नागरिकांनी भरलेला कर। आता समीकरण असे की निधी जनतेचा वाटतो दुसरा आणि लाभ तिसऱ्याला, परंतु मुळात सहाव्यांदा होत असलेल्या इराई नदीचे खोलीकरण केवळ कागदावरील रेघाच राहतील का असा प्रश्न आता इराई नदीच्या रौद्ररूपात स्वहा होणारे नागरिक विचारत आहेत। नदीतून गाळ काढल्यानंतर आपल्या ट्रकच्या फेऱ्या जास्त व्हाव्या म्हणून सुसाट पळणारी अवजड वाहने नागरिकांच्या जीवाचीही पर्वा करताना दिसत नाही। पठाणपुरा गेट बाहेरील आरवट आणि चारवट मार्गावर ही सुसाट वेगाने धावणारे वाहने आपल्याला दिसतील। या खोलीकरणाविषयी पर्यावरण प्रेमी नेमके काय म्हणतात ते सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे। चंद्रपूर शहराच्या पर्यावरणाबाबत सातत्याने जागरूक असलेले प्राध्यापक डॉक्टर योगेश दुधपचारे काय म्हणतात ते बघूया। माझं नाव डॉक्टर योगेश दुधपचारे। मी इराई नदीच्या महाराष्ट्र शासनाचा प्रहरी आहे। या इराई नदीसाठी मला शासनाने नेमणूक केलेली आहे आणि नदीचा अभ्यासक आहे, प्राध्यापक आहे, भूगोल विषयाचा नद्यांचा अभ्यास आम्ही करतोय आणि याच्या आधारावरनं आम्ही जे सांगतोय ते असं की ही नदी जी आहे मागच्या 25-30 वर्षामध्ये प्रचंड उथळ झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि उथळ होण्याची प्रमुख दोन कारणं जी आहेत ही कारणं समोर आणली तर आपल्याला असं पाहायला मिळेल की मोठ्या प्रमाणामध्ये CTPS ची एज जी होती ही नदीच्या पात्रामध्ये वाहून आली होती। आपल्या सर्वांना माहित आहे की पाईपलाईन जी आहे ही समोर गेलेली आहे, ती बऱ्याच वर्षांपर्यंत लिकेज व्हायची आणि त्यामुळे काही ठिकाणी अगदी 4 ते 5 फूट उंच एवढे थर जे आहेत या राखेची झाली आपण तपासून पाहतोय। हे पहिलं कारण। दुसरं कारण असं होतं की दोन्ही बाजूला हिलॉक्स आहेत, WCL चे ओव्हरबर्डन डम्प्स जे आहेत हे नदीच्या दोन्ही काठावर आपल्याला पाहायला मिळतील। ते 2006 ला साधारणतः 70 ते 80 मीटरच्या उंचीचे होते। आज त्याची उंची जवळपास काहीच नाहीये, ते वाहून गेलेले आहेत। वाहून गेल्याचा अर्थ असा की त्यांच्यातली जी संपूर्ण राख जी होती WCL ची ती नदीच्या पात्रामध्ये वाहून आलेली आपण तपासून पाहतोय। WCL च्या ऍक्टिव्हिटी इतक्या भयानक होत्या की प्रत्यक्ष नदी जी आहे ही नदी त्या माइन्स मध्ये जाऊन घुसलेली आपण तपासून पाहतोय। त्याच्या दोन्ही बाजूला ज्या हिलॉक्स होत्या त्यामुळे बॉटलनेक निर्माण व्हायचं। आम्ही 2006 सालापासून सरकारांना आणि शासनाला इथल्या प्रशासनाला आम्ही सांगतोय की ही कारणं आहेत या ठिकाणच्या प्रदूषणाची आणि या ठिकाणच्या पुराची म्हणून। त्यावर काम झालंय। शासनाचं पालिकेचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की इतक्या वर्षानंतर हे काम जे आहे कंटिन्यूस 3-4 वर्षाला या ठिकाणी येत आहे, पण अजूनही ते पूर्णरूपानं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। अगदी नदीची रुंदी जी आहे ती रुंदी पूर्ण मोकळी जर केली तर बरं झालं असतं, पण आपण पाहतो की नदीच्या पात्रामध्ये काही मीटर्स अंतर जे आहे डावीकडे आणि उजवीकडे सोडून एक खोलगट भाग जो आहे केला गेलेला आहे आणि त्याचा उतार जे आहे मेंटेन करायचा प्रयत्न होतो आहे। पूर जेव्हा येईल तेव्हा पाहतो आपण ते पाणी जे आहे हे दोन्ही थळीला जेव्हा क्रॉस करेल तेव्हा पुन्हा दोन्ही उतारावरची माती जी आहे ही माती वाहून आणेल आणि पात्रामध्येच ती डिपॉझिट करेल। त्यामुळं केलेलं काम जे आहे वाया जाईल आमचं। आणि आजही आम्ही प्रशासनाला मिळायचा प्रयत्न करतोय। आम्ही पालिकेची भेट गेली, आयुक्तांची भेट घ्यायचा प्रयत्न केला, भेट काही होऊ शकली नाहीये। आमदार साहेबांना भेटलोय आम्ही आणि ह्या सगळ्या नदीच्या बद्दलच्या ह्या व्यथा ज्या त्यांच्या पुढे आम्ही मांडल्यात आणि मला असं वाटतं की त्याचं ऍक्शन जे आहे पुढच्या काही दिवसामध्ये होईल असं आपण पाहूया। सध्या आपल्याला म्हणता येईल की आता काय सध्या करायला पाहिजे तर प्रत्यक्ष नदीचा संगम जो आहे इराई आणि झरपट या दोन नद्यांच्या संगमावर चंद्रपूर शहर जे आहे बसलेलं आहे, त्या संगमावर एखादी नदी जी आहे ही वाईड होत आहे। ज्या ठिकाणी संगम येत आहे त्या ठिकाणी ती अशी रुंद व्हायला पाहिजे। प्रत्यक्ष आपण तपासून जर पाहिलं असेल तर ज्या ठिकाणी संगम होतोय ते त्या ठिकाणी आज अरुंद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडली माती जी आहे माती आणून संगमाच्या ठिकाणी डिपॉझिट करायचा प्रयत्न जो सुरू झालेला आहे
एक लांबचा लांब रॅम्प जो आहे नदीच्या आतमध्ये सुरू केलेला आहे त्यांनी, कशासाठी हो? म्हणजे कशाला आपण नदीच्या पात्रामध्ये हा रॅम्प आपण निर्माण करतो आहे हे कळत नाहीये. बाहेरची आणलेली माती जी आहे प्रत्यक्ष संगमावर आपण कशाला डिपॉझिट करतो आहे हे कळायला मार्ग नाहीये. आणि त्यामुळे जे काही सध्या आता होत आहे त्यावर आम्ही अभ्यासपूर्ण रीतीनं शासनाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो आहे. 1980च्या पूर्वीला असलेली हिरे नदी जी होती तिचा ओरिजिनल जो काही प्रोफाईल जो होता आपल्याला तपासून पाहावं लागेल. आपल्याकडे रिमोट सेन्सिंगचे इमेजेस आहेत, लँडसाईडचे इमेजेस आमच्याकडे 1972 पासून आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो आहे. आमच्याकडे टोपोग्राफिकल मॅप आहे ज्या ठिकाणी सांगतं की ब्रिटिश काळापासून नदी कशी होती आपल्याला पाहायला मिळत आहे. किमान ती जुनी प्रोफाईल जी आहे नदीची आपण मेंटेन जर करू शकलो तर मला असं वाटतं की पुरापासून आपण म्हणजे थोड्याफार अर्थानं आपण वाचू शकूया. पुराला आपण पूर्णतः बंदोबस्त करू शकत नाहीये, पण काहीतरी अर्थानं आपण त्याचा इम्पॅक्ट जो आहे हा आपण कमी करू शकतो आहे. तो शासनाने करावा अशा प्रकारची विनंती करावी.